अशी ट्रॉली वाढतात आहे बघा. लेबर कॅम्प आटून घ्या. मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष बघा. जे भाविक आहेत त्यांच्या अंगामध्ये ट्रॅफिक पोलीस शिरलेला असतो. सर्वांना सुखी ठेव रे महाराजा. हार बांद्र्याचा राजा असं. आता आपल्या समोर बघा तुम्ही पाहू शकता खूप छान असं गणरायाचं रूप आपल्याला पाहायला मिळत आहे. अष्टभुजा असं गणपती बाप्पा आहे आणि मागे शेषनाग आहे आणि हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र घेतलेले आहेत. असं इथे आपल्याला गणरायाचं नवीन रूप तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा. हार बांद्र्याचा राजा असं या मंडळाचं नाव आहे. हार बांद्रा. बघा अजून एक छान अशी गणरायाची मूर्ती इथे पाहायला तुम्हाला मिळत आहे. भव्य दिव्य अशी गणरायाची मूर्ती आहे. खूप छान असं रूप गणरायाचं पाहायला मिळत आहे बघा. अरे आएगा मुंबईचा एकटा राजा असं या मंडळाचं नाव आहे आणि भव्य दिव्य अशी विशालकाय गणपती बाप्पाची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते. पंढरपूर याचं मंदिर देखावा इथे प्रवेशद्वाराजवळ उभारलेलं आहे आणि समोरून तुम्ही पाहू शकता जय मल्हार रूपी गणरायाची मूर्तीकडे पाहायला मिळत आहे बघा छानशी.
चांदिवलीचा महाराजा बघा, एक गणराया चांदिवलीला जात आहे आणि एक तेवढी साईडला जात आहे. असे दोन गणपती आहेत जे वेगवेगळ्या दिशेने जात आहेत. ते पूर्वेला जात आहे, एक पश्चिमेला जात आहे. खूप छान असं दृश्य तुम्हाला आपल्या कॅमेऱ्यामध्ये मिळत आहे बघा टिकायला. पंचशीलचा विघ्नार्थ कामाडीपुरा 5वी गल्ली. परेलचा राजा आहे, त्याचा प्रवेशद्वाराचं काम जोरात सुरू आहे, तुम्ही पाहू शकता. पंढरपूर अशी प्रतिकृती उभारलेली आहे आणि विठुरायाची अशी भव्य दिव्य अशी मूर्ती गेटच्या वर आहे बघा. छान, वा, छान गणपती बाप्पा आहे बघा. कुठला महाराज आहे बाबू? आनंद भवनचा महाराजा. आनंद भवन कुठे आलं? नवसारी गुजरात. अच्छा, नवसारी गुजरात. नवसारी गुजरात आनंद भवनचा महाराज आहे. गुजरात आनंद भवन. गणपती बाप्पा चालला आहे सुरतला आणि मंडळाचे कार्यकर्ते ट्रकाची पूजा करत आहेत. व्यवस्थित गणपती बाप्पाला त्याच्या मंडपापर्यंत पोहोचाव बघा. ही आपली धार्मिक परंपरा आहे बघा, पाहू शकता तुम्ही. आणि गणपती बाप्पाला तुम्ही पाहू शकता प्लास्टिकने पूर्ण पॅक केलेला आहे जेणेकरून पावसामध्ये गणरायाची मूर्ती भिजायला नको. आणि बाजूला तुम्ही पाहू शकता एक भव्य दिव्य असे गणपती बाप्पाचं इथे आगमन सोहळा आपल्याला पाहायला मिळत आहे. हां, खूप छान अशी गणरायाची उभी मूर्ती, भव्य दिव्य अशी गणेश मूर्ती आहे. आणि पाहू शकता सुंदर आणि सुबक गणरायाची एवढी भव्य दिव्य मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. प्रभू श्रीराम धनुधारी असं गणरायाचं रूप इथे आपण पाहत आहोत. मागचा प्रभाव खाली करण्यात येत आहे कारण या सगळ्या बऱ्याच ठिकाणी वायरी आहेत, रोप्स आहेत, त्याच्यामुळे ते अडचण नको यायला म्हणून प्रभाव खाली करण्यात आलेला आहे. चला, हे गणराज चालले सुरतला. यांना गणपती बाप्पाच्या मंडळाला आपण शुभेच्छा देऊया. छानपैकी गणपती बाप्पाला घेऊन जावा. लेबर कॅम्पचं सुख करता अशी भव्य दिव्य गणरायाची मूर्ती बघा. सिक्युरिटी खूप टाईट आहे आणि तुम्ही पाहू शकता हे मंडळाचे कार्यकर्ते आहेत, अशी ट्रॉली ओढत आहेत बघा. बघा कशी ट्रॉली ओढतात आहे बघा. लेबर कॅम्प माटून घ्यायचं सुख करता. आरामशीर. चल 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 लवकर, गर्दी खाली. गणपती बाप्पा आले ना आगमनाच्या वेळी तेव्हा अशी भरपूर ट्रॅफिक होत असते ना, मग प्रत्येक जे भाविक आहेत त्यांच्या अंगामध्ये ट्रॅफिक पोलीस शिरलेला असतो. येऊ दे येऊ दे येऊ दे. मंडळाचे कार्यकर्ते बघा इथे फोटोशूट सुरू आहे. आपण जरा जवळ जावे आणि पाहूया. सर्वांना सुखी ठेव रे महाराजा. छानपैकी ट्रॉली ते जॉईन करण्यात येत आहे.
वैसे आगे मंडळाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष बघा. हे पहा, खूप छान असे ते आपल्याला फोटोग्राफर पाहायला मिळत आहेत बघा. जे काय काय खरंच मी तुम्हाला खोटं नाही बोलत, छपरी क्रिएटर लोक आहेत ना, जे फक्त मजा मस्ती करायला येतात, उल्लडबाजी करायला येतात. परत गणपती बाप्पाचा जो उत्सव आहे तेव्हा गालबोट लावायचा प्रयत्न करत असतात. म्हणजे बोलायला नको, पण फर्स्ट लुकच्या नावाने मंडळवाले त्यांना बोलून त्यांचा सत्कार करवतात स्वतःच्या मंडळात त्यांना मोठं होण्यासाठी. पण त्याच्या मागे बघा तुम्ही पाहू शकता, असे वर्तमानपत्रामध्ये फोटो देणारे मोठमोठे पत्रकार आहेत, छान छान फोटोग्राफर आहेत. अशा लोकांना तुम्ही बोलवा मंडळांनी, छान छान तुम्हाला फोटो लावून देतील. छान छान असे मुद्देसूद विषय घेऊन ते पेपरमध्ये देतील किंवा न्यूजपेपरमध्ये देतील किंवा वृत्तपत्रात देतील. तर अशा लोकांना बोलवा तुम्ही. हे जे नावासाठी फक्त क्रिएटर व्ह्यूजसाठी हापडलेले असतात, त्यांच्यापेक्षा हे कितीतरी पटीने बरी आहेत. बघा तुम्ही पाहू शकता, छान असे ते फोटोग्राफर आहेत. त्यांना मान सन्मान द्या मंडळाच्या लोकांनी, त्यांना बोलवा, त्यांचा सत्कार करा, त्यांच्याकडनं छान छान फोटो घ्या. त्यांचे फोटो तुम्ही पाहाल तर त्या फोटोमागे काही ना काही तुम्हाला विषय दडलेला मिळेल. तुम्हाला आहे ते आहे. चला, गणपती बाप्पा आपल्या मंडपाच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि मंडळ खूप छान प्रकारे बघा तुम्हाला ते ट्रॉली ओढताना दिसत आहे. वा, छानसं नियोजन केलेलं आहे मंडळाने. लेबर कॅम्पचा सुखकर्ता खूप छान अशी भव्य दिव्य प्रभू श्रीरामाच्या अवतारातील गणपती बाप्पाची मूर्तीकडे पाहायला मिळते बघा. आणि गर्दी जरासुद्धा नाही. आता मूर्ती दादरला पोचलेली आहे. म्हणजे जे वर्कशॉप असतात, गणेश संकुल, परेल वर्कशॉप, असे बरेचसे वर्कशॉप आहे, तिकडे भरपूर मात्रामध्ये गर्दी होत असते. व्हिडिओ काढायला मिळत नाही, फोटो काढायला मिळत नाही, छानसा व्लॉग बनवायला मिळत नाही. तर तुम्ही जर 1 किलोमीटर 500 मीटरच्या लांब जर असाल तर तुम्हाला जवळून मूर्ती पाहायला मिळेल बघा. कोणी मला हलवत नाही आहे. खूप छान असा मला व्हिडिओ काढायला मिळत आहे बघा. भव्य दिव्य अशी गणरायाची मूर्ती, छान धनुर्धारी गणपती बाप्पा आहे आणि त्यांचे सेवक म्हणजेच हनुमानजी हे सुद्धा त्यांच्या पायापाशी बसले आहेत. आणि भव्य दिव्य अशी गणरायाची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळते बघा ना. जवळपास 25 फुटाची मूर्ती आहे आणि आपल्या मंडपाजवळ मार्गस्थ होत आहे.